असा नेता मागेही झाला नाही पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुढेही होणार नाही. मी दुपारी तिथं पोहोचतो एकादशीला आणि दिवसात थांबतो दर्शन घेऊन आणि मग दुसऱ्या दिवशी परत निघतो. परत 1.5 दिवसात इथे येतो. असं माझी 3 दिवसाची राईड असते ती. त्या मेन म्हणजे भोसरीचं नाव जगाच्या पाठीवर गेलं त्या माध्यमातून ते सगळेच भारी. म्हणजे ज्याला जे सायकलपटू आहेत ना त्यांना ही एक मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. गेल्या 10 वर्षामध्ये बदल झालेला जाणवला? अहो खरंच आहे. तो बदल इतका आहे ना, इतका आहे. दादांचे जे पॉम्पलेट्स आहेत जर कोणी ते वाचले आणि जर मीडियावरचे जे काही बातम्या येतात त्याच्यात जर वाचलं, तुम्ही एका कामावर फक्त नुसतं जर त्याचा बारकाईने अभ्यास केला तर किती सूक्ष्म कामं आहेत त्याच्यामध्ये एका कामातच. तर एवढी कामं पूर्णत्वाला लावणे केवढं मोठं चॅलेंजिंग काम आहे. अशी कामं दादाची शेकडो कामं दादांच्या यादीमध्ये आहेत. नमस्कार. नमस्कार. आज आपण एका अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की वयाची 60-65 वर्ष उलटून गेली तरी पण आज सायकलवरती भारतामधला प्रवास, अनेक किलोमीटर, लाखो किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास, नर्मदा परिक्रमेसारखं 2 वेळा नर्मदा परिक्रमा केलेले सायकल मित्र, वृक्ष मित्र पाटील काका आज आपल्या समवेत आहेत. आपण या भोसरी विधानसभा मतदारसंघामधल्या कामांच्या संदर्भात एक सायकल मित्र म्हणून, एक वृक्ष मित्र म्हणून त्यांना काय वाटतंय, आमदार साहेबांबद्दल काय वाटतंय, या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये काय वाटतंय, आज वयाची 65वी ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांचा आयुष्यातला प्रवास, या सगळ्या गोष्टी आपण आता या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. काका, एक वृक्ष मित्र म्हणून, एक सायकल मित्र म्हणून तुम्ही अख्ख्या भारतामध्ये फिरलात, नर्मदा परिक्रमा तुम्ही 2 वेळा केली. ज्या भोसरीमध्ये तुम्ही राहता त्या भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एवढा प्रवास करताय तर त्या आमदारांबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला महेश दादांविषयी नेहमीच फार आनंद वाटतो, जो मला शब्दात सांगता येणार नाही. याचं कारणच असं आहे की आम्ही ज्यावेळेस त्यांची लिंक माझी खरी केव्हा लागली हृदयापासून, 2013 साली मी कन्याकुमारीला चाललो होतो आणि त्यांनी स्वतः येऊन आम्हाला नेहरू नगरच्या डेपोमध्ये सकाळी 5 वाजता येऊन, एवढ्या पहाटे येऊन आम्हाला हिरवा कंदील दाखवला आणि आम्ही एक 7-8 जण होतो, कन्याकुमारीला चाललो होतो. आणि त्यावेळेस ते आले. आम्हाला खूप मोठं समाधान वाटलं की अशी एक व्यक्ती आपल्यासाठी, लोकप्रतिनिधी आपल्यासाठी पहाटे 5 वाजता येतो. मग त्यानंतर आम्ही जास्त दादांशी जवळीक साधली आणि आता तर खूपच आहे. दादांविषयी बोलायचं म्हणजे, त्याच्या कार्याविषयी बोलायचं म्हणजे, असा नेता मागेही झाला नाही पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुढेही होणार नाही, हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण असा एवढी कळकळ जनतेविषयी मला नाही वाटत असं कोणी काम करत असेल. आमचा 2000 मला वाटतं 9 वर्षापूर्वी महेश दादांच्या वाढदिवसाच्या वेळेस भोसरीत जो कार्यक्रम झाला त्यावेळेस ह्या पिंपरी चिंचवड म्हणजे ह्या वार्डातून ज्येष्ठ नागरिक सपत्नीक आमचा सत्कार झाला होता. तो जो सत्कार होता माझा एकट्याचा नव्हता, ह्या परिसरातले जे ज्येष्ठ नागरिक होते त्या सर्वांचा होता. तो इतका अफलातूर वाटला तो कार्यक्रम की आमच्या आयुष्यात आहे ना त्या कार्यक्रमाने फार मोठी टर्न दिला की एक मनोबल मिळालं तुम्हाला. असा गौरव आहे ना कधीही झाला नाही. जो सन्मान दादांनी दिला त्यावेळेस 20,000 पब्लिक समोर बसलेलं होतं आणि आमच्या स्वतःच्या ध्वनी फीत तिथं प्रसारित केल्या गेल्या होत्या आमचे दादांविषयीचे विचार आणि आम्हाला सपत्नीक असे फोटो आणि फ्रेमिंग करून दिलेलं होतं आणि माझ्या कार्याविषयी माहिती त्यात लिहिलेली होती. मी जो सायकलिंग करतो किंवा वृक्षारोपण करतो त्या संदर्भातली माझी माहिती होती. तर असं एक तळागाळातल्या माणसापर्यंतचे जे काम आहे ते त्यामुळे दादांची उंची वाढलेली. मला एक सांगा काका, तुम्ही आता सायकलवरती एवढा प्रवास करता, म्हणजे कन्याकुमारी पर्यंत गेला, काश्मीर पर्यंत गेला, मुंबईला, नेपाळ, तुम्ही नेपाळला, आता नुकतंच तुम्ही रतन टाटांचं निधन झालं तर इथून सायकलवरती त्यांच्या अंत्यविधीला गेलात, परत आलात. तुम्हाला
हे सगळं फिरत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला असं वाटतं का की आपण योग्य आमदार निवडलाय, योग्य आमदार आहे आपला? 100% सर. मी काय, पण तुम्हाला सांगतो, मी गेल्या वर्षी 36 जिल्हे महाराष्ट्राचे आणि 155 तालुके मी सायकलवर पाहिले. 36 जिल्हे आणि 155 तालुके सायकलवर. 66 दिवसात 6000 किलोमीटर सायकलिंग केली. 66 दिवसात 6000 किलोमीटर माझ्या 66व्या वर्षी, वयाच्या 66व्या वर्षी. तो योगायोग झाला. मी काही असं मापून मोजून नव्हतं गेलो. मला तुमच्यासारख्या पत्रकारानेच सांगितलं तुमचं वय 66 आहे, तुम्ही 66 दिवसात पूर्ण केलं. ती बातमी आली तेव्हा मला वाटलं की अरे आपलं वय 66 आहे, आणि असं ती योगायोग होता तो. आणि 650 किलोमीटर मी पायी गड किल्ले चढलो त्या प्रवासात. सायकल चालून. सायकल खाली लावायची आणि समजा आता ह्या रूटला मला जो काही किल्ला दिसेल त्या किल्ल्यावर मी गेलो. तर हे सगळं माझं 650 किलोमीटर मी पायी किल्ले चढलो, उतरलो. तर इतका महाराष्ट्र मला सुंदर वाटला की खरंच परदेशात जाण्याची गरज नाही. म्हणजे मला 100% असं वाटतं. त्यामुळे मी माझ्या देशावर, माझ्या राज्यावर फार प्रेम करावं असं तेव्हापासून मला तर एकदम ठाम झालो. कारण मी मुंबईपासून गोव्यापर्यंत किनारपट्टीने गेलो होतो, आणि नंतर सर्व राज्यांच्या सीमावर्ती भागातली गावांना भेटी दिल्या, नाही का, त्यांचे सलोखे कसे संबंध आहेत, 2 राज्यांच्या सीमेवरती असणारं गाव, त्यांचा संबंध कसा आहे. मी त्यावेळेस प्रकाश आमटेंनाही भेटलो. तिथं 3 राज्यांच्या सीमा आहेत, नाही का, आणि भामरागड वगैरे सगळं. म्हणजे मी असा त्या नक्षली एरियात 5 दिवस मी जंगलात फिरलो. एकटा सायकलवर. 2 वेळेस मी वाहून जाताना वाचलो सायकलसह, कारण असा पावसाळा होता आणि तिकडचे ब्रिजेस असे तुटलेले आहेत त्या जंगलांमधले. आणि मला हेमलकसा जायचं होतं. हेमलकसाला प्रकाश आमटेंचा आश्रम आहे, तर तिथे जायचं होतं. तर एकटाच असल्यामुळे तिथे रहदारी नाही, त्या भागात माणसं नाहीत, जंगल, गगनचुंबी झाडं, असा सगळा प्रदेश. पण मी असा, मला सवय असल्यामुळे मी असा शक्यतोवर घाबरत नाही. मी रात्रीचे बरेच प्रवास वगैरे करतो. आताही माझी 4 वर्ष 4 महिने झाले, दर महिन्याला मी पंढरपूर वारी करतो, सायकलवर करतो. इथून किती वाजता निघता? मी संध्याकाळी निघतो 7 वाजता, 6:30, 7ला. सकाळी किती? रात्रभर चालवतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचतो. कारण काय झालं, रस्त्यावर मी काही ठिकाणी माझे मित्र ओळखीचे झाल्यामुळे जास्त, नाही का, व्यावसायिक लोक रात्रीचे जे व्यवसाय करतात त्यांच्याशी ओळख झाल्या, टपरी, चहा पाणी वगैरे करत वेळ लागतो. मग त्याच्यात मी दुपारी तिथं पोहोचतो एकादशीला, आणि दिवसा थांबतो दर्शन घेऊन, आणि मग दुसऱ्या दिवशी परत निघतो. परत 1.5 दिवसात इथे येतो. असं माझी 3 दिवसाची राईड असते ती, आणि ती सुखरूप चालू आहे. किती वर्ष झाली आता? मला 4 वर्ष 4 महिने. प्रत्येक महिन्याला? दर महिन्याला. आता जाऊन आलो 8 दिवसापूर्वी. असं ते सतत चालू असतं. मला एक सांगा, एवढं सगळं हे फिरताय तुम्ही, एवढं हे सगळं करताय, तुम्हाला असं वाटतं का आपण ह्या भोसरी विधानसभा मतदारसंघात राहतो, आपल्याला अभिमान वाटतो एवढ्या चांगल्या मतदारसंघात आपण नाही? अभिमानाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला ते अजून महत्वाचं सांगतो, की मी एवढे माझ्या डोळ्याने कधीच सायकलिस्ट पाहिले नाही. दादांनी जो गेल्या वर्षी सायकल मेळावा घेतला होता, सायक्लोथॉन घेतला होता, आणि त्याच्यामध्ये जे वर्ल्ड रेकॉर्ड केलं, गिनीज बुक वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड केलं, ते एवढं अतितटीचं होतं. पहिल्यांदा आहे ना, पहिल्या राऊंडला आपला नंबर लागला नाही. यापूर्वी आहे ना, चायनाने पण प्रयत्न केला आहे त्या सायकल चेन मध्ये येण्याचा 1 नंबर. पण ज्यावेळेस दादांनी आवाज टाकला, सर्वांना आवाज टाकला, आणि स्वतः दादा स्टेजवरनं खाली आले आणि सगळ्या सायकलिस्ट मध्ये फिरले की तुम्हाला माझं कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही मनापासून प्रयत्न करा, ते जे सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. आणि असं प्रत्येक रो मधनं जाऊन ज्यावेळेस एंडला गेले तेव्हा सगळ्यांनी मनावर घेतलं की दादांची एवढी कळकळ आहे तर आपण का नाही करायचं म्हणून. बरोबर. मग त्यावेळेस एवढे सगळे सायकलिस्ट अटेन्शन झाले आणि ती सायकल चेन एकदम सक्सेस झाली, आणि त्यावेळेस एवढा मोठा आम्ही श्वास सोडला की आपण जिंकलो म्हणून. तर जगात नाव झालं आपलं, आणि भोसरी विधानसभेचं, आणि त्या मेन म्हणजे भोसरीचं नाव जगाच्या पाठीवर गेलं त्या माध्यमातून. ते सगळेच भारी, म्हणजे ज्याला जे सायकलपटू आहेत ना त्यांना ही एक मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतात असं घडलं, आणि आपण चायनाच्याही पुढे गेलो ह्या क्षेत्रामध्ये. हे ज्याला पटेल त्यालाच पटेल, बाकी ज्यांना नाही कळत त्याला काही. मला एक सांगा काका,
तुम्ही आता एवढं फिरताय, आता सायकल मधून थोडस आपण दुसऱ्या बाजूला. प्रवासाकडे येऊया. तुम्ही ही इतकं सगळा प्रवास करता, इतकं सगळं फिरता, तुम्हाला भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झालेला दिसतो? 100%च आहे. तुम्हाला सांगतो पूर्वीचा आणि आजचा हं, जो काही फरक आहे. हं. आता मला पिंपरी चिंचवड या शहरात हं. 45 वर्ष झाली. हं. मी इथला रहिवासी 45 वर्षाचा आहे आणि मी महानगरपालिकेच्याच विभागात कामाला होतो. हं. PMPL ला मी कामाला होतो. त्यामुळे विकास कसा झाला आणि दादांनी कसं काम केलं, तर मी दादांच्या, आता माझं वय असं असताना मी नक्कीच निरीक्षण केलं बरोबर, ओके नॉट ओके या विषयावर. बरोबर. तर मला दादांचं कार्य अति मनापासनं पटलं आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत निर्भीडपणे दादांचं काम चालू ठेवलं. मला एक सांगा, तुम्हाला साधारण 45 वर्ष या झालं. मतदारसंघात राहताय तुम्ही, गेल्या 10 वर्षामध्ये बदल झालेला जाणवला अहो खरंच आहे. मतदारसंघात? तो बदल इतका आहे ना, इतका आहे. दादांचे जे पॉम्पलेट्स आहेत, जर हं. कोणी ते वाचले हं, आणि जर मीडियावरचे जे काही बातम्या येतात त्याच्यात जर वाचलं, हं, तुम्ही एका कामावर फक्त नुसतं जर त्याचा बारकाईने अभ्यास केला हं, तर किती सूक्ष्म कामं आहेत त्याच्यामध्ये एका कामातच. हं. तर एवढी कामं पूर्णत्वाला लावणे केवढं मोठं चॅलेंजिंग काम आहे. अशी कामं दादाची, शेकडो कामं दादांच्या यादीमध्ये आहेत. तर खरंच पैलवान आहे म्हणूनच अशी कामं करू शकतो माणूस. काय येड्या गबळ्याची कामं नाहीत ती, असं आहे सर. मंडळी, म्हणजे हा सगळा प्रवास करत असताना या व्यक्तिमत्वाने अख्खा भारत फिरले. प्रत्येक एकादशीला इथं भोसरी ते पंढरपूरचा सायकलचा प्रवास, अनेक तालुके पाहिले, सगळे जिल्हे झाले, सगळे तालुके झाले, राज्य फिरून झालं. राज्यांवरच्या, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जेवढ्या सीमा आहेत राज्याच्या लगतच्या, त्या प्रत्येक गावात गेले, ते प्रत्येक गाव पाहिलं, तिथल्या लोकांची विचारपूस केली, तिथलं विकास पाहिला आणि ते सुद्धा मान्य करतात की भोसरी विधानसभा मतदारसंघात विकास झालाय. याचाच अर्थ असा आहे की विकास फक्त आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे, मग तो आपल्याला दिसेल. काका, आज तुम्ही आमच्या बरोबर आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.